आला 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 बिग बॉस मराठीचा वोटिंग ट्रेंड आला। बिग बॉस मराठीच्या या 5व्या सीझनमध्ये घरा फक्त 7 सदस्य उरलेले आहेत आणि या 7 पैकी कोण घराबाहेर जाणार आणि कोण 5 टॉपमध्ये जाणार अशीच आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। कारण की ग्रँड फिनाले जवळ आलेला आहे आणि त्यामध्ये टॉप 5 कलाकार जाणार आहेत। मग आता घरामध्ये 7 सदस्य आहेत आणि 2 कलाकार कधी बाहेर जाणार तर ते नक्कीच हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचं 5व्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनाले जवळ आलेला आहे। 6 ऑक्टोबरला ग्रँड फिनाले होणार आहे आणि यासाठी 5 कलाकार हे पात्र असणार आहेत, म्हणजे ते टॉप 5 मध्ये जाणार आहेत। मग आता टॉप 5 मध्ये जाण्यासाठी 5 कलाकार असणार आहेत। मग उर्वरित जे 2 कलाकार आहेत ते नेमकी घराबाहेर कोण जाणार आहेत ते आपण सविस्तर पाहू, कारण की वोटिंग ट्रेंड आता आलेला आहे आणि त्यानुसार कोण कितव्या नंबरला आहे त्याची सुरुवात आपण अगदी खालपासून वरपर्यंत करणार आहोत। जर आपण पाहिलं तर सगळ्यात खाली ज्या 6व्या नंबरला आहे ते नाव आहे वर्षा उसगावकर यांचं, कारण की वर्षा उसगावकर ह्या मागच्या आठवड्यापासून त्याच्या अगोदरपासून सुद्धा नॉमिनेट होत आहेत, पण मात्र त्यांना वोटिंग सुद्धा सगळ्यात कमी मिळतंय। मग कुठेतरी त्यांना वोटिंग कमी मिळत असलं तरी बिग बॉसच्या मर्जीनुसार बिग बॉस वर्षा उसगावकर यांना घरामध्ये ठेवत आहे, तर त्यांच्या जागी दुसऱ्याच कुठल्या तरी कलाकाराला बाहेर काढत आहे। कारण की याचं महत्त्वाचं उदाहरण आपल्याला आत्ताच पाहायला मिळालं। वर्षा उसगावकर यांच्यापेक्षा जास्त मतं पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेली होती, पण तरीसुद्धा बिग बॉसच्या घरामधून पंढरीनाथ कांबळे यांना बाहेर काढण्यात आलं, तर वर्षा उसगावकर यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आलं। आणि त्याचं दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे या नॉमिनेशनमध्ये जर एखादी व्यक्ती आली आणि ती व्यक्ती म्हणजे निक्की तांबोळी, तर बिग बॉस काय करत होतं याच्या अगोदर एकतर वोटिंग लाईनच बंद करून टाकायचं, नाहीतर मग ते एलिमिनेशनचा टास्क म्हणजे एलिमिनेशनच बंद करून टाकायचं, असं आपण या 5व्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे। म्हणून निक्की तांबोळी नॉमिनेट होऊ नये म्हणून बिग बॉसनं त्या जे कॉईन आहेत अच्छा आहे सही ह्याच्या त्याच्या आधारे तिला नॉमिनेटमधून बाहेर काढलं आणि तिला डायरेक्ट ग्रँड फिनालेची एंट्री देऊन टाकली, म्हणजे त्या ठिकाणी ती डायरेक्ट पोहोचू शकते। म्हणजे तिला राज्यातल्या जनतेच्या मताची गरज नाही आणि तिला वोटिंगची गरज नाही आणि कोणता टास्कसुद्धा खेळायची गरज नाही, तिला डायरेक्ट त्या कॉईनच्या आधारे थेट तिला प्रवेश देऊन टाकला टॉप 5 मध्ये। आता वर्षा उसगावकर यांना सगळ्यात कमी वोटिंग आहे। त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे जान्हवीचा। जान्हवीला सुद्धा वोटिंग म्हणजे कमी होतंय, वर्षा उसगावकर यांच्यापेक्षा थोडं जास्त होतंय, कारण की तिचा स्वभाव नेमका काय हे अजूनही प्रेक्षकांना पाहिजे त्या पद्धतीनं समजलेला नाही, कारण की प्रेक्षक सुद्धा गोंधळात आहे। कधी ती चांगलं वागते, कधी ती भांडते, कधी काय करते, यामुळं प्रेक्षकांच्या मनात सुद्धा म्हणजे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि तसं पाहायला गेलं तर लोकांना वाटतं की जान्हवीने सुद्धा घराबाहेर जाऊ नये म्हणून तिला थोडे वोटिंग जास्त येते। जर कॉम्पिटिशनला या नॉमिनेशनमध्ये निक्की असली असती तर नक्कीच सगळ्यात खाली असली असती, असं सुद्धा अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे। आता वर्षा उसगावकर झाल्या, जान्हवी किल्लेकर झाली, त्यानंतर नाव येतं धनंजय पवार यांचं। धनंजय पवार हे 3ऱ्या क्रमांकावर आहेत, म्हणजे खालून 3ऱ्या क्रमांकावर आहेत। सगळ्यात कमी त्यांना वोटिंग सध्या तरी मिळालेलं आहे। ते चांगल्या पद्धतीने खेळतात, बोलतात, पण मात्र या संपूर्ण घरामध्ये ते लावालावीचं काम करतात, असं सुद्धा अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्यामुळं डिप्पी दादा टॉप 5 मध्ये जाणार नाहीत अशी सुद्धा शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अंकिता वालावलकर हिचं, कारण की अंकिता आणि डिप्पी दोघंजणं कशा पद्धतीनं या बिग बॉसच्या घरामध्ये खेळतात, सगळा काही प्लॅन करतात आणि जे जवळचे सदस्य आहेत त्यांच्याच विरोधात सगळे काही कुठाने माघारी करतात, त्यांच्या विरोधात माघारी बोलतात, म्हणून कुठंतरी त्यांचा सुद्धा स्वभाव राज्यातल्या जनतेला म्हणजे वोटिंग करणाऱ्यांना आवडत नसावा असं देखील आता वाटू लागलेलं आहे। पण तरी मात्र ते दोघंजण वर्षा उसगावकर आणि जान्हवी यांच्यापेक्षा पुढे आहेत। आता अंकिता वालावलकरच्या नंतर नंबर लागतो तो म्हणजे गायक सिंगर अभिजित सावंत याचा। अभिजित सावंत हे पहिल्यापासून जेव्हा जेव्हा नॉमिनेट झाला आहे तेव्हा तो 2ऱ्याच क्रमांकावर राहिलेला आहे, कारण की त्याची जी ठामपणाची भूमिका आहे तो त्या बिग बॉसच्या घरामध्ये दाखवत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे अभिजितनं आत्तापर्यंत कोणाचंही म्हणजे भावना दुखावल्या नाही, मन दुखावल्या नाही, किंवा तो सगळ्यांना समजून सांगण्याचंच काम करतो। कधी कधी निक्कीची बाजू घेतो, पण मात्र तो चांगलंच राहण्याचा
राहण्याचा प्रयत्न करतो, कोणाच्याही भावना किंवा कोणाचं मन दुखवत नाही असं चित्र दिसतं, म्हणून त्याला वोटिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात येते आणि तो दुसऱ्या स्थानावर कायम आहे। आता सगळ्यात नंबर 1 वर राज्य करतोय पहिल्यापासून ते आत्तापर्यंत ते नाव आहे सूरज चव्हाणचं। गोलीगत धोका बुक्की टेंगुळ झापूक झोपूक झापूक झोपूक म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना वेड लावलं। त्या घरामध्ये जो कलाकार येतो तो झापूक झोपूकवर डान्स करतो, त्यावरून कळतं की सूरजची किती झलक मोठी आहे, सूरजला किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसतं। आता तुम्ही म्हणता की काय वोटिंग ट्रेंड सांगितला, पण नेमकं घराबाहेर कोण जाणार आहे तेच सांगितलं नाही। तर सध्या शक्यता अशी वर्तवण्यात येते, म्हणजे आपल्या सूत्रांनी अजून आपल्याला कन्फर्म अशी माहिती दिलेली नाही, पण मात्र सरळ एक अंदाज लावला तर त्या अंदाजावरून एक गोष्ट लक्षात येते की 6 ऑक्टोबर रोजी फायनल ग्रँड फिनाले होणार आहे। मग या ग्रँड फिनालेसाठी फक्त 5च कलाकार असणार आहेत, पण मात्र या 5 कलाकारांपैकी 2 कलाकार बाहेर जाणार आहेत। मग ते 2 कलाकार कोण असू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे धनंजय पवार यांचं। धनंजय पवार हे अचानक घराबाहेर जाऊन एक प्रेक्षकांना मोठा धक्का देऊ शकतात आणि त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अंकिता वालावलकर हिचं। धनंजय पवार अंकिता वालावलकर हे दोघंजण घराबाहेर जाऊ शकतात आणि उर्वरित कलाकार टॉप 5 मध्ये जातील अशी शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। कारण की मागच्या काही आठवड्यामध्ये अंकिता वालावलकर हिला घराबाहेर जावं लागलं होतं, पण मात्र तो एक फ्रँक होता, ती एक मजाक होती असं बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं होतं। पण मात्र आता मजाक होणार नाही, धनंजय पवार आणि अंकिता वालावलकर हे दोघंजण घराबाहेर जातील अशी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे। पण मात्र ही फक्त शक्यता आहे। वोटिंग लाईननुसार बिग बॉसच्या नियमानुसार, म्हणजे बिग बॉसच्या नियमानुसार जर सगळ्यात कमी वोटिंग वर्षा उसगावकर यांना होती तर मग पॅडी कांबळे, पंढरीनाथ कांबळे हे घराबाहेर गेलेच नसते। त्यामुळं वर्षा उसगावकर यांना जरी कमी वोटिंग असलं तरीसुद्धा सध्या चर्चा धनंजय पवार आणि अंकिता या दोघांची आहे। खरंच हे दोघंजण बाहेर जातील का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।